नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. सोनईत माजी मंत्री शंकरराव गडाखांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमास हजारोंची उपस्थिती. संत, महंत, शेतकरी, वकील, डॉक्टर, व्यापारी यांची जमली मांदियाळी. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीनं सोनई तालुका नेवासा जगदंबा देवी मंदिर प्रांगण येथे शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी दिवाळी फराळ कार्यक्रम सकाळी 9 ते सायंकाळी 3:30 या वेळेस संपन्न झाला. नेवासा तालुक्यातील विविध गावांमधून गावचे सरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक, विविध संस्थेचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी, तरुण, ज्येष्ठ, वकील, व्यापारी, डॉक्टर, महिला भगिनी, पत्रकार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. उपस्थितांशी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दिवाळी फराळ निमित्त संवाद साधत हितगुज केले. या प्रसंगी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की सण समारंभातून समाजात एकोपा साधला जातो, विचारांची, सुखदुःखाची देवाणघेवाण साधली जाते. भेटलेली माणसे समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतात. या प्रसंगी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, महंत गणेशानंदगिरी महाराज, महंत रमेशानंदगिरी महाराज, महंत आविराज महाराज, हरिभक्त परायण भगवान महाराज जंगले शास्त्री, हरिभक्त परायण दिनकर महाराज मते, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज हजारे, हरिभक्त परायण रामनाथ महाराज पवार, हरिभक्त परायण चंद्रभान महाराज म्हसलेकर, हरिभक्त परायण देवीदास महाराज आडभाई, हरिभक्त परायण भागचंद महाराज चावरे, हरिभक्त परायण लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, हरिभक्त परायण निलेश महाराज रोडे, हरिभक्त परायण गणेश महाराज चौधरी, हरिभक्त परायण गणेश महाराज आरगडे, ब्रह्मकुमारी उषा दिदी, हरिभक्त परायण नंदाताई गवारे, हरिभक्त परायण सविता दरंदले या प्रसंगी उपस्थित होते. दिवाळी फराळ कार्यक्रमास 15,000 नागरिकांची उपस्थिती होती. उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलराव गडाख, युवा नेते उदयन गडाख, रामराव गडाख, प्रवीण गडाख यांनी केलं. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील दिवाळी फराळ कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांची अलोट गर्दी. माजी मंत्री शंकरराव गडाख हे सत्तेत नसताना देखील दिवाळी फराळ कार्यक्रमास तालुक्यातील 15,000 नागरिकांची असलेली उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. नेवासा प्रतिनिधी किशोर दरंदले. नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830 57 85 05. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.